साथ दिले असं नाही. आयुष्यात कसं वागायचं, माणसाशी कसं राहायचं हे तू तुझ्या स्वतःच्या आचरणातून शिकवलं. आज आम्ही आयुष्यात जे काही यश मिळवलं आहे ते तुझ्या शिकवणीमुळे आहे. लहानपणी तू विश्वासानं घराची जबाबदारी कशी सांभाळायची, वस्तू कशा नीट ठेवायच्या, शिस्तीत ठेवायच्या, हे सर्व व्यवस्थित असावं असं तुला फार आवडायचं. ती सवय आज माझ्या आयुष्यात खूप उपयोगी पडली. बाई, आयुष्यात कठीण प्रसंग आले तेव्हा तू आणि संपूर्ण पदाकर फॅमिली माझ्यासाठी गंभीर आधार बनला. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कामाचा ताण असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत पोपट मामा मुलांना घेऊन जायचं. तो आधार आम्ही कधी विसरू शकत नाही. कुर्डवाडीतील कोणताही कार्यक्रम असो, वास्तुशांती असो, विधान असो, उद्यापन असो, लग्न असो, तू 4-5 दिवस मदत करायला राहायची. फक्त उपस्थित राहायची नाही तर मानसिक आधार द्यायची आणि घरातील सर्व मदत करायची. बाई, तू कुर्डवाडीला आलीस की हर्षदला मालपोहे जिलेबी आवडतात हे तुला कायम लक्षात असायचं. तू स्वतः रोज वेगवेगळे पदार्थ बनवून नातवंडांना खाऊ घालायची. तुझी नातवंडाची माया अपार होती. तुला सर्वांना खायला घालायला खूप आवडायचं आणि तीच सवय आज आम्हाला लागली आहे. तू नेहमी म्हणायचीस, पोरी वस्ताद आहेत पण जावाई होत नाही. बाई, हे वाक्य तुझ्या मोठ्या मनाचं आणि तुझ्या प्रेम स्वभावाचं प्रतीक आहे. बाई, तुझ्या सर्व सुनावणी सगळे जावयांचं एकदम असं तो नेहमी म्हणायची, पोरी वस्ताद आहे पण जावई होत नाही. बाई, हे तुझ्या मोठ्या मनाचं आणि तुझ्या प्रेम स्वभावाचं प्रतीक आहे. बाई, तुझ्या सर्व सुना आणि मुलांनी नातवंडाची तुझी मनापासून सेवा केली म्हणून तू 100 वर्षाचे आयुष्य गाठू शकलीस. माझ्या मते हा 100 वर्षाचा सोहळा फक्त तुझा नाही, तो पूर्णपणे पंधारकर कुटुंबाचा आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटसमयी पंधारकर कुटुंबाने मला जी साथ दिली त्याबद्दल मी आभारी आहे. मी या कुटुंबाचा भाग आहे याचा मला अभिमान आहे. बाई, आज या आनंदाच्या क्षणी तुला निरोगी, शांत, समाधानी आयुष्य लाभो आणि समाधी मरण मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुझी स्मृती.